पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। बिबट्यानं शेळी व बोकड केले फस्त, शेतकरी नागरिक मोठ्या चिंतेत। धुळे तालुक्यातील देऊर इथं बिबट्यानं शेळी व बोकड फस्त केल्याची घटना घडली आहे। देऊर गावातील शेतकरी भैया पारधी यांच्या शेत शिवारात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये शेळी व 3 बोकड बांधलेली होती। रात्रीच्या सुमारास बिबट्यानं त्यांच्यावर हल्ला करत त्यांना जागीच ठार केलंय। साधारणपणे शेतकऱ्यांचं 70 ते 80 हजारांचं नुकसान झाल्याचं समजतंय। आधीच निसर्गामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झाले व त्यात घडलेली सदर घटना अतिशय दुर्दैवी आहे। या अनुषंगानं वन विभागानं आर्थिक भरपाई द्यावी तसेच या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील यावेळी शेतकरी व नागरिकांनी केली आहे। आज शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून घडलेल्या घटनेमुळे देऊर गाव व परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मुख्य संपादक जतीन बोरसे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।